नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना। तर आता इथं देवपूजा वगैरे माझी चालू झालेली आहे। तर आता इथं मी सगळं दरवाजातलं क्लीन करून घेतलं। त्याच्यानंतर इथं छान अशी रांगोळी काढली, पण मला येते तशीच काढलेली, मला काही जास्त रांगोळी जमत नाही, पण मी अशी मला जी येईल ती मी काढत असते। तर मस्त इथं साखळी टाकलेली आहे रांगोळीची आणि छानसं असं फूल काढले, स्वस्तिक काढले, त्याच्यानंतर फुलं वाहून घेतली। पण आता घरातल्या देवाची सुद्धा सगळी साफसफाई करून घेतलेली आहे आज। तर आज मस्त होळी आहे, त्याच्यामुळं मग सगळेच हार फुलं सगळं आणलेलं होतं घरामध्ये। तर आधी देव वगैरे सगळे फोटो पुसून घेतले, त्याच्यानंतर कपडे धुवून घेतले, देवारा म्हणजे देवाच्या खालचे ते कपडे क्लीन करावं लागते। तर त्याच्यानंतर सगळे देव जी मूर्ती पितळाच्या होत्या ना त्या मी पूर्ण पितांबरीने घासून घेतल्या आणि मस्त आता इथं पूजा करायला लागलेली आहे। तर हार फुलं सगळं साहित्य जवळ घेतलं आणि त्याच्यानंतर इथं दिवा बत्ती हे सगळं फुलं वाहून घेतले। विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीला सुद्धा मस्त पुसून घेतलं, गंध वगैरे लावून घेतला आणि छानपैकी आता सगळी पूजा माझी इथं झालेली आहे। तर असं होळीचं किंवा रोज तर मला आवडतं करायला, पण आता असं पण सगळं मी क्लीन करून घेत असते। दिवा वगैरे तर दिवसभर चालूच असतो, पण आज दिवे पण लय खराब झाले होते, त्याच्यामुळे सगळे दिवे पण घासून घेतले दोन्ही पण आणि मस्त इथं असे झेंडूच्या फुलाचे हार आणून लावलेले आहेत। तर थोडीशी सदाफुलीचे पण फुलं वाहिले, तर कारण ही आमची अन्नपूर्णा आहे, त्याच्यामुळं मग अन्नपूर्णेला सुद्धा मी फूल वाहून घेतले। त्याच्यानंतर आज सोमवार असल्यामुळं महादेवाच्या पिंडीला सुद्धा बेल वाहून घेतलेला आहे आणि आज एकदम शुभ दिवस आहे। तर असा दिवस म्हणजे चांगलाच असतो, तर त्याच्यामुळं म्हटलं चला आता मस्त पूजा करून घेऊया। त्याच्यानंतर मग मला आज मस्त आमटी बनवायची आहे कटाची। तर कटाची आमटी बनवायला तर इथं हे टाकलेले डाळ शिजायला आणि इकडं भात टाकलेला आहे। तर आता हे मी कुकरमध्येच लावून घेते, कारण आज मी काय पोळी बनवणार नाही, कारण आम्ही दोघीच असल्यामुळं मग किती पोळ्या करणार आणि किती काय। तर म्हटलं चला देवाला थोडासा गोड नैवेद्य संध्याकाळी काहीतरी बनवूया, पण ह्याची आमटी कटाची आणि भात आम्हाला खायचा होता, तर म्हटलं चला आज हे बनवूया। त्याच्यानंतर मग कुकर लावून घेतला, त्याच्यामध्ये डाळीत काय केलं मी थोडीशी हळद तेल आणि थोडंसं मीठ टाकून शिजायला ठेवली, म्हणजे चांगलं येळवणे निघतं त्याचं। तर आज येळवण्याची आमटी करायची, तर ती रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते थोडीशी, पहा मैत्रिणींनो कशी मी करते ती। तर इथं खोबरं, त्याच्यानंतर धने कांदा थोडंसं आलं मिरची आणि थोडासा लसूण घेणार आहे, तर ते घेतलं आणि नंतर मग तोपर्यंत कुकर पण झाला। तर आता सगळे मसाले मी इथं भाजून घेते चांगले आणि थोडीशी डाळ पण काढून ठेवलेली आहे, तर ती डाळ पण भाजून घ्यायची थोडीशी। त्याच्यानंतर खडे मसाले, तेजपत्ता, लवंग थोडीशी आणि फुलचक्र, तर असे 2-3 खडे मसाले मी घेतले होते, ते पण आता मी कढईमध्ये फोडणीला टाकते आता आमटी कटाची। तर मस्त अशी कट पण निघालेला आहे आमटीचं येळवणी, तर ते पण आता मी इकडं टाकून घेते। फक्त काय करते मसाला चांगला परतून घेते, थोडीशी कोथिंबीर पण वाटणात मी भाजताना टाकली होती, त्याने पण खूप छान चव लागते आमटीला। तर इथं थोडासा घरातला मसाला टाकला आहे, पण हळद आहे ना थोडीशी टाकायची, नाही टाकली तरी चालते, कारण डाळ जेव्हा शिजायला टाकलेली असते ना तेव्हा थोडीशी हळद टाकलेली असते, तर तेवढी पुरेशी होते, त्याच्यामुळं हळद काय मी टाकत नाही। आणि मस्त इथं कटाची आमटी आमची तयार झालेली आहे न पोळ्या करता। तर असं तुम्ही पण करता का कधी कधी? तर छान होती ही आमटी आणि आज तर खूपच टेस्टी लागणार आहे, कारण आज सण असल्यामुळं मग ती अजूनच चव वाढेल। तर पोळ्या नाही करणार, पण फक्त मस्त कटाची आमटी माझी चालू आहे। तर मस्त उकळी आली, वरून कोथिंबीर टाकायचं, चवीनुसार मीठ आणि छानपैकी आमटी आता ही बारीक गॅसवर कडून द्यायची। तर कड आलेला पण तुम्हाला दाखवते किती छान तरी आलेली आहे। तर हे पहा मस्त अशी कटाची आमटी आपली तयार झाली। त्याच्यानंतर जेवणं वगैरे केले आम्ही आणि मस्त आता इकडं आमचा फॅन खराब झाला होता, खराब म्हणजे घाण झाला होता धुळेनं, ते पूर्ण मी खोलून घेतला आणि मस्त पांढरा शुभ्र साफ करून घेतला। तर मस्त आता इथं मग हे करायला घेतलेले, देवाला सुद्धा नैवेद्य ठेवलं आधी आणि नंतर आम्ही जेवणं केले। तर आज नैवेद्यामध्ये मी जे घरात बनवले तेच ठेवलेलं आहे, पण संध्याकाळी मी थोडंसं मला पूजा करायची थोडीशी वेगळी, कारण आज पौर्णिमा पण आहे ना, तर थोडीशी पौर्णिमाची अशी सत्यनारायणचं पुस्तक वाचणे किंवा असं पूजा थोडीशी मांडलेली आहे मी खाली, तुम्हाला दिसतच असेल, तर ती चांगली असते। श्री भगवान त्याच्या चरणी ठेवून मन अहोत्र वर्ततात्री आता एकागता गुण जे पवन परग्रहस मनाई श्री सैन्मधिक सत्री सुलसिंग पुसते झाले कलियुग मनवजन बहुत झाले माहिती त्यांच्या द्वारा हवा ऐसा प्रयत्न धोक्यात सांगावा
कामान सिद्धी प्रकाश बोलू की हा इतिहास कली सोपा सर्वास ऐसा काही सांगावा. तू तर सुवास सैनिका तुम्ही जे केले प्रश्न हाची नाराज भगवंत लागून पुसत झाला कर जोडून त्याची अनुदान सत्यनारायणचं पुस्तक वाचून घेतलं. त्याच्यानंतर आरती करून घेतली. तर मस्त अशी आरती पण बोलले थोडीशी आणि ओवाळून पण घेतला आहे. तर आता ही पूजा माझी संध्याकाळची आहे. तर म्हटलं चला थोडासा प्रसाद पण ठेवलेला आहे साईडला, तो पण वाहून घेते. तर आता आम्ही त्याच्यानंतर आज सोमवार होता तर बाजार पण असतो आमचा. तर म्हटलं चला थोडंसं बाजारात जाऊया. तर वनिता म्हणजे आमच्या शेजारी आमच्या गावाकडचेच आहेत ते. तर आम्ही दोघी वैष्णवी तिघी चाललेला आहोत. म्हणलं चला तर बाजारात बघू काय मिळतं. जाता जाता तिथं मस्त अशी होळी चालू होती, म्हणजे होळीची सगळी पूजा चालू होती. तर म्हटलं चला दर्शन करून घेऊया. तर तिथं पण दर्शन घेतलं आणि बाजारात गेलो. थोडासा भाजीपाला आणला कारण 8 दिवस लागतो. तर छान असे तिथं खूप मस्त हार फुलं सगळं वेगवेगळं असं डेकोरेशन पण वरती केलं होतं होळीला. आणि सगळ्या बायका सगळ्या होळीचे दर्शन घेत होत्या. काय काय नेलेलं वाहून घेत होत्या. तर अगरबत्ती वगैरे आम्ही काय नेलं नव्हतं. आम्ही आपलं असंच बाजारात गेलो होतो. तर मग जाताना म्हटलं चला दर्शन तर घेऊया होळीचं. मस्त दर्शन घेतलं. त्याच्यानंतर मग बाजार वगैरे केला आणि नंतर घरी आलो. तर किती छान डेकोरेशन केलेलं आहे. अगदी साडी नेसवण्यापासून तर फुलं हार किती लावले तर. आणि छान अशी ही होळी आहे ना 12 वाजता पेटते, ती काय लवकर पेटत नाही. तर चला मग आता आमच्या सोसायटीतली होळी पाहतो मी. तर आमच्या सोसायटीतली होळीसुद्धा खूप छान केली होती तयारी. तर आम्ही आता इथं आलेलो आहे ताटं वगैरे घेऊन. कारण नैवेद्य मी असाच बनवला होता थोडासा घरामध्ये. तर ते पण घेऊन आले आणि मस्त इथं नारळ वगैरे आणलेले. तर मी नैवेद्यामध्ये अजून बरंच आणलं होतं. कापूर वगैरे आणला होता तर तो पण वाहून घेतला. त्याच्यानंतर दिवा हे सगळं घेऊन आलते आणि मस्त आता इथं होळीची पूजा चालू आहे. तर मस्त खाली बसून पूजा केली. त्याच्यानंतर फुलं वगैरे वाहिले, वात आणली होती लावून पण ती हवेने विझून गेली. त्याच्यानंतर मग पूजा झाली. सगळे सोसायटीमधल्या महिला आणि मुलं हे सगळे माणसं म्हणजे सगळ्या खुर्च्यांवर बसलेले आहेत तिथं. आम्ही पण थोडा वेळ बसलो, चांगला अर्धा तास होळी वगैरे पेटून झाली. तर आता गावाला कसं पहिले माणसं होळीला म्हणजे असं म्हणतात करायचे की बोंबलायचे किंवा 5 वेळा बोंबलावं लागतं. पण आता इथं शहरात काय कोणी म्हणजे बोंबलायला वगैरे नाही तयार झालं. फक्त होळी पेटेली आणि बराच वेळा आम्ही तिथं बसलो. थोडीशी होळी बघितली. होळीचं मुलं वगैरे पिचकाऱ्या संध्याकाळीच चालू केल्या होत्या खेळायला. ते दिसतच असेल सोसायटीमध्ये. वनिता आणि मी आपल्या खुर्चीवर बसून बघत होतो तिकडं पूजा झाल्याच्या नंतर. तर सगळे होळी पेटून दिली. सगळ्या लेडीज वगैरे सगळ्या येऊन बसलेल्या होत्या. त्याच्यानंतर मग आता घरी जाऊन जेवण करायचे. तर चला मग अशी होती आमची मुंबईची होळी म्हणजे शहरातली होळी. कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करून घ्या. आणि ही होळी आहे आमच्या सोसायटीमधली आणि तुम्ही त्याच्या आधी थोडीशी दाखवली, ती थोडीशी बाहेर गेलतो तिकडची होती. तर अशी छानपैकी होळी आता इथं पेटलेली आहे. तर सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतले, फोटो बिटो पण काढत होत्या. पण आम्ही नाही काढले. आम्ही आपल्या एका जागेवर बसलोत. मी थोडीशी शूटिंग काढली आणि इथं बसल्याच्या नंतर मग थोडा वेळ बसलोत. हातात ताटं वगैरे होते. म्हणलं आता चला घरी जाऊया. तर पोरांचं लगेचच चाललं होतं पिचकाऱ्या खेळायचं काम. लगेच इकडनं तिकडनं पाणी उडत होतं. तर चला मग आता उद्याचा पण व्हिडिओ तुम्हाला येईल. तोपर्यंत सगळ्या